नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत एक माहिती पोहोचलेली आहे। ती म्हणजे सरकारने यावर्षी वयवाढ दिलेली आहे, परंतु वयवाढ बाबत खूप सारे प्रश्न मुलांचे आहेत। आमच्या स्वप्नील सरांनी याआधी यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट केला आहे, परंतु त्यामध्ये काही संदिग्धता आहे, तर ती दूर करण्यासाठी आज आपण या चॅनलवर भेटत आहोत। तर बघा, पोलीस भरती जी येणार आहे त्या येणाऱ्या पोलीस भरतीबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपली मित्रांपर्यंत याची लिंक पाठवा। असो, बघा मित्रांनो, साधारणतः 15,631 इतक्या पदांची पोलीस भरती ही आपल्याला होताना दिसत आहे। आणि यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे वयोमर्यादा। तर बघा, साधारणतः वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार असं सांगण्यात येते, परंतु ही संधी कुणाला मिळणार, डेट ऑफ बर्थ पासून बाकीचे जे काही तुमचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथं भेटलेले आहोत। दुसरी बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला एकूण पदसंख्या काय असेल, किती पदांची भरती होणार, तर सांगितलं 15,631 प्राथमिक पदं आहेत। यामध्ये ऍडिशन होऊ शकते, अजून बाकीच्या प्रोसेस होऊन जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येईल तोपर्यंत काही पदं वाढू शकतात। त्यानंतर वयोमर्यादेचा विषय जो आहे तो आपण पाहणार आहोत। कागदपत्र कोणती असावी, भरती प्रक्रिया करण्यासाठी कोणती कागदपत्रे आपल्याकडे असावीत, ही कागदपत्राची माहिती देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत। त्यानंतर भरती प्रक्रिया कशा प्रकारे पार पडणार आहे ही सुद्धा माहिती इथे मिळेल। आणि जागांचा विचार जर केला तर नक्की पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्याला किती जागा मंजूर आहेत, साधारणतः त्याची मंत्रालयातून जी काही एक डॉक्युमेंट आहे जे व्हायरल झाले ते डॉक्युमेंट तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। तर चला, चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राइब करा आणि लिंक आपल्या मित्रांपर्यंत पाठवा। बघा, इथे तुम्हाला एक डॉक्युमेंट अटॅच केलेले दिसते, ज्यामध्ये तुम्हाला असं दिसते की महाराष्ट्र शासनाचं मंत्रिमंडळ निर्णय आहे। आणि त्यामध्ये बघितलं तुम्ही बघा की बैठकीमध्ये पोलीस भरतीसाठी काय करण्यात आले आहे, मान्यता देण्यात आली आहे। आणि वयोमर्यादा ओलांडण्याचा कालखंड जर तुम्ही बघितला तर साधारणतः 2023 ही डेट त्यांनी सांगितलेली आहे। पण ह्या डेटला अनुसरून कोण फॉर्म भरू शकतो हेच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। चला बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र शासनाने सांगितलं की बाबा आम्ही 15,000 इतकी पदं भरती करणार आहे। आणि हा निर्णय बघा, इथे तुम्हाला डेट दिसते 12 ऑगस्ट 2025 मंगळवारीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या 15,000 पदांचं जर विश्लेषण बघितलं तर साधारणतः बघा 12,399 पोलीस शिपायांसाठी जागा आहेत। पुढे पोलीस शिपाई चालकसाठी टोटल 234 जागा आहेत। बॅट्समनसाठी खूप कमी, म्हणजे जवळजवळ 25 इतक्या जागा आहेत। सशस्त्र पोलीस दल याच्यासाठी तुम्ही जर बघितलं तर 2393 इतक्या जागा आहेत। आणि कारागृह पोलीससाठी 580 अशी टोटल 15,631 पदांची भरती राबवली जाणार आहे। मग ही भरती राबवत असताना मुलांचा मोठा प्रश्न हा होता, ज्यावर आम्हाला वारंवार कॉल येत होते, तर तो प्रश्न बघा मित्रांनो, तुम्हाला भरती प्रक्रिया देण्यासाठी जर वयोमर्यादेचा विचार जर आपण केला तर साधारणतः हा GR जो तुम्हाला मी पहिल्या पेजवर दाखवला 2023 ह्या डेटच्या अनुषंगाने तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे। तर ती सूट काय, तर बघा, सर्वसाधारण विद्यार्थी जर असेल तर त्याला साधारणतः सर्वसाधारण विद्यार्थ्याला 28 इतकं वयोमर्यादा दिलेली आहे। म्हणजे जनरली एखाद्या विद्यार्थ्यास किंवा एखाद्या कोणत्याही कॅन्डिडेटला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे तर तो फॉर्म भरण्यासाठी किमान त्याचं वय ओपन कास्टसाठी किती असलं पाहिजे, 28 कमाल म्हणजे जास्तीत जास्त 28 वर्षाच्या वरती जर असेल तर तो फॉर्म भरू शकत नव्हता। म्हणजेच किमान त्याला 28 इतकं वय असावं लागतंय। आणि कास्टचा विद्यार्थीचा विचार जर केला तर त्याला वयोमर्यादा किती दिलेली आहे, 33 इतकी दिलेली आहे। परंतु आता जे शासनाने एक नवीन GR प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये तुम्हाला असं सांगितले की तुम्हाला वयोमर्यादेमध्ये काय देण्यात आलेले आहे, तर सूट देण्यात आली। आणि ही सूट काय, तर 2023च्या भरतीला जे कोण विद्यार्थी पात्र होते यांना पुन्हा फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे 23 नंतर सगळे झाले त्यामध्ये, यांना फॉर्म भरण्यासाठी एक चान्स मिळणार आहे। मग हा चान्स मिळतो म्हणजे नक्की काय, तर विद्यार्थी मित्रांनो, आज 2025 आहे, 2025 रोजी तुमचं वय किती डझंट मॅटर, हा कुठलाही विषय मॅटर करण्यासारखा नाहीये। मग तुम्हाला करायचं काय, तुमचं वय 2023 रोजी किती आहे हे तुम्हाला चेक करायचं। एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी जर 1990चा असेल आणि त्याचा विचार जर आपण 2025 पर्यंत जर केला
तर मग त्याचं वय तुम्हाला जास्तच दिसणार आहे. बघा 1990 पासून इथपर्यंत आलो तर हा 10 आणि हा 25, जवळजवळ 35 वर्षाचा तुम्हाला फरक दिसतोय. परंतु शासन म्हणते 2025 नाही तर किती 2023 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. मग 1990चा विद्यार्थी हा जर कॅल्क्युलेशन मध्ये पकडलं तर हे 10 आणि हे 23, तर साधारण याची बेरीज किती होती 33 वर्ष इतकी होती. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का 1990चा विद्यार्थ्याचं वय जरी भरती प्रक्रिया 25 ची देत असेल तरी सुद्धा कॅल्क्युलेशन 23 पर्यंतच करायचं आहे. म्हणजेच 1990चा विद्यार्थी जो पण असेल त्याचं वय इथं 33 वर्ष इतकं भरतंय. म्हणजे सरासरी तुम्हाला इथं जर बघितलं तर 25 आणि 23 सरासरी 3 वर्षाचा तुम्हाला इथं फायदा मिळणार आहे ज्यांचं वय ओलांडलेलं आहे त्यांच्यासाठी. बघा यामध्ये जर बघितलं आता तुमचं 33 वय कास्टवाल्यांसाठी आहे आणि ओपनवाल्यांसाठी किती आहे 28 इतकं वय आहे. म्हणजे हा जो 28 वय असणारा मुलगा आहे हा साधारणतः 31 वर्षापर्यंत भरती प्रक्रिया देईल. ज्याचं वय 2025 रोजी 31 आहे त्याला ही भरती प्रक्रिया देता येणार आहे. मग साधारणतः 1989 चे विद्यार्थी हे जे असतील यांना भरती प्रक्रिया देता येईल. आणि तुम्ही जर विचार केला एक मिनिट तुम्हाला आता व्यवस्थित समजून सांगतो थोडीशी. बघा आता हा 28 वय वर्ष असणारा मुलगा, तर याच्यासाठी जर आपण विचार केला तर हा भरती कोण देणार, ही भरती कोणाला देता येणार, तर 28 वय तुम्हाला 2023 पर्यंत चेक करायचं. सिंपल, एकदम सिंपल सांगतो. 2023 रोजी तुझं वय किती, तुझ्या लक्षात आलं की 2023 रोजी माझं वय आहे, समजा ओपन कॅन्डिडेट आहे आणि त्याचं वय जर त्याला 29 दिसलं, तुझं वय 2023 लाच 29 आहे, तर तुला भरती प्रक्रिया देता येणार नाही. ही बाब फक्त लक्षात घ्या. मग ज्याचं वय 2023 रोजी कमाल 28 इतकं भेटतंय, म्हणजे कमीत कमी त्याचं वय 28 आहे आणि हे वय कधी कॅल्क्युलेट करायचंय 2023 ला, त्या मुलाचं वय 23 ला 28 वर्ष इतकं आहे तर तो भरती प्रक्रिया देऊ शकतो. आज त्याचं वय किती का असणार त्याच्याशी कुठलाही संबंध येत नाही. तसंच जर कास्टचा विचार जर तुम्ही केला तर कास्टच्या विद्यार्थ्याला किती दिले आपल्याला 33. यांनी चेक कधी करायचंय 2023 रोजी त्याचं वय चेक करायचंय. 2023 रोजी त्याचं वय जर 33 वर्ष असेल तर त्याला भरती प्रक्रियेसाठी फॉर्म भरता येणार. जर 2023 रोजी त्याचं वय 33 पेक्षा जास्त म्हणजे 34 किंवा प्लस इतकं भरत असेल तर त्याला या भरती प्रक्रियेत फॉर्म भरता येणार नाही. ही सिंपल बाब आहे मित्रांनो, जास्त गोंधळून जाण्याचं कारण नाही. ज्या विद्यार्थी मित्रांचं वय बसतंय त्यांनी तयारीला लागा, हा लोकराज्य अकॅडमीचा शब्द आहे. तुम्ही तयारीला लागा, कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका. सगळ्या गोष्टींच्या अनुसरून किंवा सगळ्या गोष्टींची विचारपूस सगळ्या गोष्टी करून झालेत, कन्फर्मेशन घेऊन झाले, त्यानंतर हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. त्यामुळे जर तुमचं वय 2023 रोजी पोलीस भरतीच्या या सेक्शन मध्ये बसत असेल तर तुम्ही भरती प्रक्रियेची तयारी करायला सुरुवात करा. ऑलरेडी काही जण तयारी करत आहेत, पण जे शांत बसलेत त्यांनी शांत बसू नका. असो, चला पुढे जर बघितलं म्हणजे वयाचा मुद्दा तुमचा क्लिअर आहे. एक सिंपल फंडा 2023 रोजी आपलं वय चेक करायचं. जर ते वय पोलीस भरतीच्या पात्रतेमध्ये बसत असेल तर तुम्हाला भरती प्रक्रिया देता येणार, अन्यथा देता येणार नाही. वय कोणतं चेक करायचं 2023. आज किती वय आहे काही हरकत नाही. असो, पुढं पोलीस भरती करायची तर त्यासाठी काही महत्वाची कागदपत्र आहेत जी आपल्याला लागतात. मग ती कागदपत्र बघा इथे तुम्हाला लिस्ट दिली आहे. साधारणतः 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रक हे दोन्ही तुम्हाला पाहिजे. अति महत्वाचं आपल्यासाठी बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्याशिवाय भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठलीही प्रोसेस सुरू करता येत नाही. त्यामुळे 10वी आणि 12वी दोन्हीचे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रक हे तुम्हाला पाहिजे. हे मार्कलिस्ट, हे बोर्ड सर्टिफिकेट, असे 2 डॉक्युमेंट 10वी आणि 12वीचे. त्यानंतर डोमासाईल असल्याशिवाय कुठलाही शासकीय फॉर्म तुम्हाला भरता येत नाही. त्यामुळे डोमासाईल तुमच्याकडे असलं पाहिजे, रहिवासी दाखला. त्यानंतर जातीचा दाखल्याचा विचार जर केला तर ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी यांच्यासाठी नॉन क्रिमिनलची गरज आहे आणि जातीचा दाखला प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यास लागू आहे, तो आपल्याला पाहिजेच. मग याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, व्हीजे मध्ये जे काय आहेत ते ग्रुप्स त्यांना, मग एससी, एसटी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी नॉन क्रिमिनलची अट नाहीये. मराठा एसीबीसी असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल गरजेचं आहे. ईडब्ल्यूएस साठी नॉन क्रिमिनल लागत नाही. वाहन परवाना, ज्यांना ड्रायव्हर भरती द्यायची त्यांना वाहन परवाना पाहिजे म्हणजे पाहिजेच. आधार कार्ड तुमचं अपडेटेड पाहिजे.
आता अपडेटेड तुमचं आधार कार्ड पाहिजे, तर तुम्हाला फॉर्म भरण्यात कुठलीही अडचण येणार नाही. जर 10वी 12वी किंवा तुमच्या शासकीय डॉक्युमेंट्समध्ये जर काही इकडे तिकडे स्पेलिंग मिस्टेक असतील, नावामध्ये थोडाफार बदल झालाय, तर तुम्हाला त्या संदर्भात एक गॅझेट करून घेणं गरजेचं आहे. ते गॅझेट झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण फॉर्म भरताना येणार नाही. नाहीतर बऱ्याच अंशी मुलांना ह्या गोष्टी माहीत नसतात, भरती प्रक्रिया अगदी कंप्लीट होते ते आणि सिलेक्शन झालेला मुलगा सुद्धा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे साधारणतः असं जर काही आपल्या चेंजेस असतील तर त्याचं गॅझेट करून घेणं गरजेचं आहे. पुढं पोलीस भरतीचा विचार जर तुम्ही केला तर बघा, आता दिसत नसेल, थोडंसं तुम्हाला झूम इन करून दाखवतो. बघा, इथं जर तुम्ही विचार केला तर पुरुष आणि महिला यांच्यासाठी फिजिकल पहिली चाचणी घेण्यात येते. त्या मेरिटमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला लेखीला अपॉइंट केलं जातं. तर यामध्ये बघा, आता ऑलरेडी आम्ही ही जी काही PDF आहे ही इन्स्टावरती व्हायरल केली होती आणि इथं थोडी टायपिंग मिस्टेक आहे, ती तुमच्या आता लक्षात आणून देतो. ती टायपिंग मिस्टेक फक्त लक्षात घ्या. काय झाले, ते डॉक्युमेंट टाईप करताना थोडंसं चेंजेस झालेले आहेत, परंतु ते इथं दुरुस्त करून घ्या. ऑलरेडी आपण इन्स्टावरती सुद्धा तशी कमेंट बॉक्समध्ये माहिती अपडेट करून दिलेली आहे. असो, बघा, जर 800 मीटर रनिंगचा विचार जर केला धावण्यामध्ये महिलांसाठी, तर 2:50 पेक्षा कमी जे कोणी रनिंग करतील, 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जे कोणी 800 मीटर इतकं अंतर पास करतील त्यांना पूर्ण 20 मार्क मिळणार आहेत. यानंतर मित्रांनो 10-10 सेकंदाचा गॅप आहे. झाला असं 2:50 ते साधारणतः 3 आणि 2:50 ते 3 यांना 18 मार्क मिळतील. त्यानंतर 3 ते 3:10 16 मार्क मिळतील. 3:10 ते 3:20 यांना 14 मार्क मिळतील आणि 3:20 ते 3:30 यांना 12 मार्क मिळतील. याप्रमाणे 2-2 मार्क कमी होत जाणार आहेत. ही एक तेवढी टायपिंग मिस्टेक आहे, ती तुम्ही लक्षात घ्यायची. त्यानंतर मुलांचा विचार केला, पुरुषांसाठी 1600 मीटर रनिंग 5:10 मध्ये आला तर 20 मार्क मिळणार आहेत. 5:10 ते 5:30 20-20 सेकंदाच्या अंतराने जर तुम्ही पडला तर 2-2 मार्काचा तुम्हाला डिफरन्स आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही व्यवस्थित दिसतंय. स्क्रीनशॉट मारून घेऊन तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा ही PDF आपल्या लोकराज्य अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही अपडेट करतोय, तिथून सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. टेलिग्रामवरती टाकताना ही गोष्ट दुरुस्ती करून दिली जाईल. असो, त्यानंतर दुसरा इव्हेंट जर बघितला तर हा साधारणतः हा इव्हेंटचा विचार जर केला तर मित्रांनो, महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांचा हा इव्हेंट आउट ऑफच पाहिजे. जर त्याचा हा इव्हेंट आउट ऑफ असेल तर गोळ्यामध्ये इकडे तिकडे चालून जाईल. जर गोळा आउट ऑफ असेल तर इकडे तुमचं साधारणतः एक ग्रेड फक्त तुम्हाला वजा करता येईल, जास्त नाही. म्हणजे तुम्हाला किमान 18 मार्क मिळवता आलेच पाहिजे. चला पुढे जर बघितलं तर महिलांसाठी गोळाफेक आहे. साधारणतः 4 किलो वजनाचा गोळा असतो आणि तो गोळा तुम्हाला बघा, हा जो सर्कल आहे, या सर्कल मध्ये महिलेला उभा राहून गोळा फेकायचा आहे आणि ह्या ज्या रेषा आहेत या रेषेच्या पाठीमागून तुम्हाला एंट्री किंवा एक्झिट करायचे. जर तुम्ही त्याच्या आतमधून एक्झिट किंवा एंट्री केली तर तुम्ही जरी गोळा फेकला तरी मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. हा नियम आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं समजून घ्यायचं. बघा, महिलांसाठी 4 किलो वजनाचा गोळा आहे. या रिंगणामधून गोळा तुम्हाला या लाईनच्या आतून थ्रो करायचा आहे. साधारणतः इथपर्यंत किंवा या लाईनच्या बाहेर जर गोळा पडला तर तुम्हाला पूर्ण आउट ऑफ म्हणजे जवळजवळ 15 मार्क मिळणार आहे. बघा, 6 मीटर इतकं गोळा फेकायचं तुम्हाला मुलींसाठी. 6 मीटर गोळा फेकला 15 मार्क मिळतील. 6 ते 5.5 फेकला तर साधारणतः 3 मार्क वजा होतात म्हणजे 12 मिळतील. त्यानंतर 2-2 मार्काचं कटिंग आहे. बघा, एक लक्षात घ्या, आमचं नेहमीच म्हणणं आहे की हा जो इव्हेंट आहे हा नेहमी तुम्हाला आहे ना आउट ऑफच ठेवायचा आहे. एनी हाऊ तुम्हाला तो इव्हेंट आउट ऑफच ठेवायचा आहे. कारण हा इव्हेंट आउट ऑफ असेल तर पोलीस भरतीमध्ये तुमचं फिजिकल पात्रता परीक्षा पास करणं शक्य होतं. जर हा इव्हेंटच मार्क खात असेल तर इतर 2 इव्हेंटमध्ये मार्क्स घेणं अवघड आहे मित्रांनो, कारण दोन्ही इव्हेंट हे रनिंगचे आहेत. मुलांसाठी विचार जर केला तर मुलांसाठी बघा, साधारणतः 7,260 kg म्हणजे 7.25 किलोच्या आसपास वजनाचा गोळा आहे. त्यांनाही सेम कंडिशन लागू आहे. या रिंगणामधून गोळा या लाईनच्या पलीकडे फेकायचा आहे. 8.5 मीटर इतकं अंतर फेकल्यानंतर 15 मार्क मिळतील. जर 8.50 म्हणजे 8.5 ते 7.90 इतका फेकला तर 12 मार्क मिळतील. पुन्हा इथं सुद्धा वजा 3चं कटिंग आहे. हे कटिंग आपल्याला नकोय. इथं सुद्धा तुम्हाला आउट ऑफच मार्क पाहिजे. बाकी कटिंग तुम्ही जर बघितलं तर -2 याप्रमाणे होत जातं. PDF तुम्हाला मिळणार आहे, त्यामध्ये तुम्ही डिटेल्स पाहू शकता. आपल्याला गोळा एनी हाऊ आउट ऑफ 100% आउट ऑफच ठेवायचा आहे. तर तुमचं फिजिकल मध्ये पास होणं थोडंसं शक्य आहे, नाहीतर अवघड होऊन जाईल.
पुढं 100 मीटर रनिंगचा विचार जर केला तर महिलांसाठी एकूण वेळ दिला आहे 14 सेकंद. 14 सेकंदामध्ये 100 मीटर इतकं अंतर पास करायचंय. हे अंतर पास केलं तर 15 मार्क मिळतात. मित्रांनो, इथं 15 घेणं थोडं अवघड आहे, परंतु इथं 12 मार्क्स येतात. जर तुमची प्रॅक्टिस त्या लेवलची तितकी चांगल्या ट्रेनरकडून झालेली असेल तर तुम्हाला नक्कीच इथं 12 मार्क्स मिळतात. हे 12 मार्क्स आपल्या हातचे आहेत, हे वरचे जे आहेत हे बोनस आहेत. हे बोनस मिळवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं. ते कष्ट केलं तर ते पण मिळतात, असं नाही की मिळत नाही. तर तुम्हाला इथं कमीत कमी 12 आलेच पाहिजे. एनी हाऊ 15 तुम्ही घेऊ शकता. बाकी कटिंग तुमच्या समोर आहे. पुढे जर बघितलं पुरुषांसाठी तर पुरुषांसाठी सुद्धा 100 मीटरसाठी 11:50 इतक्या कमी वेळेमध्ये जर आला तर तुम्हाला 15 इतके मार्क मिळणार आहेत. ऍक्च्युली समोर काही विद्यार्थी बसलेत, झोप आलेले विद्यार्थ्यांना असो. त्यानंतर 11:50 ते 12:50 या वेळेमध्ये झाला तर तुम्हाला 12 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजेच कटिंग जरी इथं बघितलं तर पहिल्यांदा 3 मार्काचं कटिंग होतं. हे मार्क्स आलेच पाहिजे. एनी हाऊ कसल्याही कंडिशन मध्ये आलेच पाहिजेत. बाकी 15 घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्याची एक जिगरी आहे. त्याचं स्वतःचं पोटेन्शियल जे आहे त्याप्रमाणे त्याला ते मार्क्स मिळणार आहेत. बाकीचं कटिंग जर बघितलं तर प्रत्येकी 2-2 मार्काप्रमाणे आहे. अशी ही तुमची फिजिकलची एकत्रित एक्झाम होणार आहे मित्रांनो. या एक्झामचा विचार जर केला तर फिजिकल परीक्षा तुम्हाला पूर्णतः एकूण 50 मार्कासाठी असतात 3 इव्हेंट. या 3 इव्हेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कमीत कमी 45+ मार्क ठेवायचे. म्हणजेच तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला इथं 8 मार्कांचं एक्झम्पशन आहे. हे 8 मार्क कुठं सोडायचे? इथं 3 सोडले, इथं 2 सोडले, इथं 3 सोडले, याप्रमाणे तुम्ही करू शकता. परंतु आपल्याला असं 42+ म्हटले, 50 म्हटले तर काही वावगं ठरणार नाही. आपणच भरती होणार आहे. त्यामुळे आपल्याला कमीत कमी 42 त्यापेक्षा जास्त मार्क इथं मिळले तरच तुमचं सिलेक्शन हे पुढच्या लेखी परीक्षेसाठी होणार आहे. आणि लेखी परीक्षेचा विचार जर केला तर बघा इथं मित्रांनो तुम्हाला 4 विषय असतात. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता. प्रत्येक विषय 25 मार्काला असतो. आमचं कॅल्क्युलेशन नुसार जर बघितलं तर इथं आम्हाला एनी हाऊ 46+ मार्क घ्यावेच लागतात. तुम्हाला घ्यायचेच. एवढे मार्क घेतले तर तुमचं या क्षेत्रात काहीतरी आहे. नाहीतर मॅथ रिजनिंग मध्ये मार्क नाही तो मुलगा कधीही स्पर्धा परीक्षा कुठल्याच एक्झाम मध्ये पास होऊ शकत नाही. मराठी व्याकरणचा विचार केला तर आम्ही तर नेहमी 25 पैकी 25च घ्यायला लावतो आणि घेणार आमचे विद्यार्थी तुम्हालाही तेवढे घ्यावे लागतील. कारण हा विषय आपला तोंडवळणीचा हातचा विषय असतो. इथे मार्क आलेच पाहिजेत. सामान्य ज्ञानाचा विचार जर केला हा थोडासा जिगरीचा विषय आहे. कारण इथं करंट अफेअर जर बघितलं तर कधी कधी आउट ऑफ द बॉडी, आउट ऑफ द सेक्शन विचारलं जातं. मार्क्स घेणं थोडं अवघड होतं. तरी सुद्धा इथं तुम्हाला 18 ते 20 मार्क आले पाहिजेत मित्रांनो कसल्याही कंडिशन मध्ये. मग त्यासाठी तुम्हाला जीकेचे वेगवेगळे संदर्भ वाचावे लागतील. स्टेट बोर्ड चांगल्या प्रकारे करावं लागेल तर हे मार्क्स मिळतात. असो, एकूणच या विषयामध्ये जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी 90+ किंवा 90च्या आसपास मार्क पाहिजेत. ±2 असं म्हटलं तरी चालेल. एवढे मार्क्स तुम्हाला जर येत असतील तर कोणत्याही जिल्ह्याला तुम्ही शोर शॉट भरती होऊ शकता. बाकी भरती प्रक्रियेचा इतिहास जर बघितला तर आतापर्यंतचे मेरिट हे खूप मोठे लागलेले आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना वयवाढ मिळते त्यामुळे जुने विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनला येणार आहेत. आणि ते विद्यार्थी जर तुमच्या कॉम्पिटिशनला आले तर नक्कीच जुना विद्यार्थी हा एक जखमी शेर आहे असं म्हटलं जातं. आणि तो शेर दहाड मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तयारी आणि अभ्यास दोन्ही तुम्हाला खूप टॉप लेवलचं करायचंय तरच आपलं या भरती प्रक्रियेमध्ये काहीतरी शिजेल. असो, पुढे जर बघितलं तर शासनाने 2024-25 या कालावधीमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा एक डॉक्युमेंट पब्लिश केलं होतं. तर त्या डॉक्युमेंटनुसार जर बघितलं तर साधारणतः जागांचा आढावा आपण जर घेतला तर टोटल जागांचा विचार केला म्हणजे त्यामध्ये पोलीस शिपाई आहेत, चालक आहे आणि बॅट्समन आहेत. हा चार्ट तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. तुम्ही व्यवस्थित पाहून घेऊ शकता. सर्वात जास्त जागा मुंबई शहरचा म्हणजे तो नेहमीच असतात 2459 इतक्या जागा जवळजवळ तिथे आहेत. त्यानंतर जर विचार केला आपण तर ठाणे शहर बघा जवळजवळ 867 जागा आहेत. मीरा भाईंदरचा विचार केला तर जवळजवळ तुम्हाला 924 इतक्या जागा आहेत. बघा मित्रांनो, पुणे शहर खूप मोठी संधी आहे भरती होण्यासाठी. पुणे शहरला जवळजवळ 885 सगळ्याच्या सगळ्या जागा काय आहेत पुणे पोलीस शिपाईंच्या आहेत. त्यानंतर PCMC खूप मोठा चान्स आहे. PCMC मध्ये राहणारे किंवा PCMC मध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी बघा 356 जागा आहेत. संपूर्ण जागा ह्या पोलीस शिपाईंच्या आहेत. यामध्ये इतर कुठल्याही जागा ऍड नाहीत. बाकी इतर जिल्ह्यांचा विचार केला तर लोहमार्ग मुंबई बघा 743 जागा आहेत. नागपूर शहर 398 जागा आहेत. याप्रमाणे जागांचा ताळा आहे. तुम्ही व्यवस्थित PDF डाउनलोड करून पाहू शकता. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. लोकराज्य अकॅडमी पुणे या नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. चॅनल मराठीमध्ये सर्च करा व इंग्लिशमध्ये सर्च करा, म्हणून जाईल.
पुढे जर बघितलं तर इतर जिल्ह्यांच्या काय छोट्या मोठ्या जागा आहेत. जळगावसाठी जवळजवळ 171 जागा आहेत, ज्या तुलनेने खूप चांगल्या आलेल्या आहेत. त्यानंतर जर विचार केला तर बघा इकडं साधारणतः बघा सगळे 100-200च्या, अमरावती ग्रामीण 214 जागा आहेत. त्याप्रमाणे पोलीस मी कॉन्स्टेबलच सांगते, बाकीच्या जिल्ह्यात जागा तुम्हाला बघायला मिळतील. अशा एकत्रित जागांचा जर विचार केला तर एकत्रित 3 डॉक्युमेंट मिळून 15,000 इतक्या जागा सरासरी तुम्हाला मिळणार आहेत. या जागांसाठी भरती व्हायचंय तर मग तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? काही नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये टिकलाय तर शेवटच्या गोष्टी ज्या पोलीस भरतीसाठी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत त्या समजून घ्या. बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती हे पद असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला फिजिकली पण खूप फिट राहावं लागतं, सोबतच लेखीचाही अभ्यास खूप चांगला असावा लागतो. फिजिकली फिट होणं म्हणजे सकाळी तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये 5:30ला उठायचे, ग्राउंडला जाण्याचे, टॉप लेवलची तयारी करणं आहे. चांगल्या अकॅडमी किंवा चांगल्या मार्गदर्शकाकडून अकॅडमीचा किंवा फिजिकलचा सराव करणं गरजेचं आहे. तिथे तुम्हाला सांगितलं 42+ इतके मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला सिलेक्ट होऊ शकता. आणि जर जास्त मार्क आले तर ते आपले बोनस पॉईंट राहतील. त्यानंतर विषय राहतो लेखीचा. लेखीमध्ये तुम्हाला कमीत कमी 85+ मार्क ठेवावे लागतात. पण जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल तर 88-90 इतके मार्क तुम्हाला घ्यावे लागतील. हे मार्क घेत असताना लक्षात ठेवायचे, अभ्यासच फक्त महत्वाचा नाही. मी नेहमी म्हणतो पोलीस भरतीमध्ये जो टॉपर आहे तो किंवा पोलीस भरतीच्या एकूण सीट एक्झाम्पल ह्या वर्षी 15,000 आहेत. मग 15,000 एक नंबरचा मुलगा भरती होत नाही एक्झाम्पल, मग तो हुशार नाही का? तो हुशार आहे, फक्त त्याच्याकडे कोणतं तरी स्किल कमी पडले. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो त्याचे सिलेबस वरती अजून कमांड आलेली नसेल, त्याच्याकडे स्मार्ट ट्रिक्स नसतील, वेळेचं नियोजन नसेल किंवा इतर काय बाबी, या बाबींमुळे तो मुलगा कमी पडतोय. लक्षात घ्या, हा सगळा पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना अभ्यास तर खूप महत्वाचा आहे, पण सोबतच तुम्हाला PYQ ची तयारी खूप जबरदस्त खूप जबरदस्त करून घ्यायची आहे. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बाजारामध्ये खूप सारे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे सेट्स अवेलेबल आहेत. ते सेट खरेदी करा. ते सेट खरेदी करून त्याच्यामध्ये आलेल्या प्रश्नांचं व्यवस्थित विश्लेषण करा. किंवा तुम्ही जर एखाद्या क्लासेसला असाल तर क्लास झाल्यानंतर एखादा एक्झाम्पल, मी बुद्धिमत्ता शिकवतो, एक्झाम्पल मी कॅलेंडर हा टॉपिक शिकून झाला तर तुमचं काम आहे घरी जायचं, कॅलेंडरमध्ये आलेले PYQ सगळे चेक करायचे. शिक्षकांनी शिकवल्यानंतर सगळे आलेले प्रश्न, समजा 100 प्रश्न आहेत, 100च्या 100 प्रश्न टॅकल झाले पाहिजेत मित्रांनो. जर टॅकल होतात म्हणजे टॉपिक तुम्हाला चांगला कळाला किंवा तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे. मग त्यातून तुम्हाला 10-20 प्रश्न असे मिळतील की जे तुम्हाला टॅकल झाले नाहीत किंवा सिलेमिस्टेक झाल्या. मग त्या सिलेमिस्टेक्स किंवा टॅकल का नाही झालं हे शोधणं गरजेचं आहे. जेव्हा 100% PYQचा अभ्यासानंतर करणार 100% मित्रांनो तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, होतात. यासाठी खूप सारे उदाहरणं आमच्या समोर आहेत. त्यासाठी तुम्ही PYQचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर PYQच अभ्यास, स्टेट बोर्ड आणि त्यानंतर येणारी कुठलीही भरती परीक्षा तुम्ही जर दिली तर 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा असो. पुढे जर बघितलं तर आपली अकॅडमी लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे, म्हणजे भोसरी या ठिकाणी आहे. अकॅडमीमध्ये तुम्हाला जर बघितलं तर एकदा भेट द्या. 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन लेवल सर्व प्रकारच्या तयारी करून घेतली जाते. MPSC गट ब गट क पासून तर साधारणतः पोलीस भरती, सरळ सेवा, इतर सरळ सेवा, नगर परिषद, इतर सर्व भरत्यांची तयारी इथं होत असते. त्यानंतर भोसरीमधला सर्वप्रथम अकॅडमी जिने ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती डिजिटल बोर्डवरती शिकवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे डिजिटल बोर्ड असल्यामुळे PDF नोट्स रेडी आहेत. शिकवण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स, स्मार्ट कोडिंग कलरचा वापर करून तुम्हाला शिकवलं जातं. याचा फायदा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हे आपले काही निकाल आहेत जे या मागच्या वर्षी आले आहेत. यावर्षीचे निकाल सुद्धा आपले तुम्ही इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम किंवा फेसबुक, युट्यूबवरती चेक करू शकता. सर्व ठिकाणी लोकराज्य अकॅडमी पुणे असं सर्च करायचे आणि हा आपला लोगो आहे. हा लोगो पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या अकॅडमीची सर्व माहिती मिळेल. पुढे जर बघितलं बघा इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही अडचण वाटल्या, काही शंका असेल तर तुम्ही माझा नंबर हा आहे 9762601105 किंवा माझा दुसरा एक नंबर घ्या 8530891105. या नंबरवर जरी कॉल केला तरी तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. बाकी अकॅडमी बद्दल इन्क्वायरी असेल तरी तुम्ही या नंबरवर फोन करू शकता. इथेही तुम्हाला नंबर डिस्प्लेवरती सेव्ह आहेत. बघा या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आम्ही एक नवीन बॅच सुरू करतोय. ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे. बॅचमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर आमचं एक नेहमी म्हणणं असतं की कुठेही डेमो करा, मग ठरवा अकॅडमी जॉईन करायची की नाही. आम्हाला आमच्या शिकवण्यावरती, आमच्या नोट्स, आमची पद्धत यावरती इतका जास्त कॉन्फिडन्स आहे. म्हणूनच आम्ही सांगतो की पहिला डेमो करा, मग ठरवा अकॅडमी जॉईन करायची की नाही. जर तुम्हाला आपल्या अकॅडमीमध्ये यायचं असेल
तर तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता. त्यासाठी पूर्वी तुम्ही 7 दिवसाचा डेमो करा, सर्व विद्यार्थी शिक्षकांशी चर्चा करा, त्यानंतर अनुभवानंतर ठरवा ही अकॅडमी जॉईन करायची का नाही. बॅच संध्याकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता, म्हणजे सायंकाळी 5 आणि 7 या दोन्ही वेळेमध्ये बॅच अवेलेबल आहे. संमिश्र सरळ सेवा बॅच म्हणजे सरळ सेवेची तयारी करत असाल तर त्यामध्ये मॅथ, रिजनिंग, मराठी आणि इंग्लिश व्याकरण हे सर्व काही शिकवलं जातं. ती बॅच आहे संध्याकाळी 7 वाजता. डिजिटल क्लासरूम आहेत, अनुभवी शिक्षक आहेत, सर्व MPSC मधून प्रावीण्य असणारे शिक्षक आहेत. रविवारी टेस्ट पेपर घेतले जातात. 24/7 आपली अभ्यासिका उपलब्ध आहे. ग्राउंड आणि लेखीचे डेमो 15-15 दिवसाला घेतले जातात. हे थोडंसं आम्ही 15 ऑगस्टला एक ऑफर ठेवली होती, त्याबद्दलचा फोटो आहे बघा. स्टाफचा विचार जर केला तर आपल्याकडं स्वप्नील वैराळ सर जे तुम्हाला मराठी व्याकरण शिकवणार आहेत, हृदयनाथ पुंडे सर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवणार, माझ्याकडे रिजनिंग असेल, हे पुंडे सर जे आहेत हे इंग्रजी व्याकरण सरळ सेवेला शिकवतात, आणि तांबोळी सर हे जे तुम्हाला आहेत फिजिकलसाठी ट्रेनर म्हणून काम करत आहेत. बाकी GS GK चा पाठ मिळतं तर सर, मी आणि हे सर आम्ही तिघं मिळून एक विषय घेऊन GS तुमचं कव्हर करून घेतो. आपला फिजिकल साठी जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा एक फोटो घेतला होता, त्याचा हा जस्ट तुमच्या समोर मांडलेला देखावा आहे. असो, जर तुम्हाला लोकराज्य अकॅडमीला यायचं असेल तर तुम्ही अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट्सवरती संपर्क करू शकता. आणि व्हिडिओबद्दल काय वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.